आणि मी हा ताटात रानमेवा काढलाय. ह्याच्यामध्ये गरे आहेत, कापे, हापूस आंबा, ओले काजूगर आहेत. करवंद मला ठाणे स्टेशनला मिळाली होती, गोड गोड आहेत. आणि ही जांभळं, लहानपणी जी किती जांभळी होते ते आम्ही मजा करत असू. ही गावरान चिंच आहे, आमच्या कांताबाईने दिली गावरान चिंच. आणि ही आंबा, हापूस आंबा. लहानपणी ह्याची कोय किती पांढरी होते, पांढरी करायची, ह्याची आमची स्पर्धा लागायची. सर्वांचं झालंय का खाऊन हे सगळे पदार्थ? याच्यामध्ये तोरणं असतात, अटकं असतात. रानातले आवळे जे इथे विकायला असतात ते मोठे आवळे असतात, रानातले आवळे नाही मिळत. हे माझ्याकडे राय आवळे, विलायती आवळे, हे मी मिठात घातले होते. कोणी घालतं काय माहित नाही, पण मी मिठात घातले होते. ह्या ओल्या ज्या बिया आहेत ना, ह्या बिया फ्रीजमध्ये ठेवल्या टप्परवेअरच्या डब्यामध्ये, ओले काजूगर. आणि जसे भाजी करायची असते तशी मी ती भिजत घालते, काढते आणि भिजत घालून त्याची भाजी करते. हे आपण टप्परवेअरच्या डब्यात ठेवू शकतो, पावसाळ्यातून ही भाजी खाऊ शकतो. हे सुकवलेले काजूगर ठेवतात आणि मग ते भिजत घालतात, पण हे माझे ओले फ्रीजमध्ये राहतात. हे बरके गरे नाही मिळाले यावेळेला, कापे गरे मिळाले आहेत, बहिणीने आणले होते. आणि कापे आंबे पण असतात, ते असे बरबरीत नसतात. रायवळ आंबे आम्ही लहानपणी खूप खाल्लेले. मालगुणला तर खूप प्रकारचे आंबे आम्ही खाल्लेले होते, वेगवेगळे वेगवेगळे. आणि हातकंब्याहून, तिठ्यावरून जेव्हा चालत यायचो तेव्हा रस्त्याच्या कडेला झाडं होती. आता ती रस्ता रुंदीकरणामध्ये तोडली गेली आहेत. तर तिथे बघितलं तर कसं तरी होतं, कारण आम्ही लहानपणी त्या आंबे जमवून खाल्लेले आहेत आवडीने. काजूची बोंड पिवळी आणि लाल, ती पण बघून खावी लागतात, नाहीतर ती घशाला खवखवतात. पण गोड मिळाली तर खूप चांगलं. ह्याच्या आठिळ्यांची भाजी, उकडून आठिळा, फणसाची भाजी, अख्खे जे फणस तयार होतात, जून जो फणस होतो मोठा घरात, त्याची पण भाजी. वटपौर्णिमेला आम्ही त्या भाजीला आता ती उकडून गरे खातो, किंवा त्याला जिऱ्याच्या फोडणीवर, मिरचीच्या फोडणीवर उपवासाला ती भाजी खाल्ली जाते. ह्या मिरच्या आहेत बेडगी, ही मी माशासाठी आणून ठेवली. या मिरच्या भिजत घालून मी कालवण बनवते, हे आणून ठेवलंय. त्याचे देठ काढायचे आहेत. तर सगळेजण वेगवेगळ्या मिरच्या वापरतात, पण मी हे आणि काश्मीरी मिरची वापरते माशाच्या कालवणाला. तोरणं, अटकं. आम्ही रानात जायचो, मजा करायचो लहानपणी, आणि हे खायचं तिथेच बसून. आणि कैऱ्या तर काय, मीठ आणि मसाला घेऊन जायचा बरोबर, आणि कैऱ्या दगडाने ठेचायच्या आणि त्या कैऱ्या खात राहायचं. परत कापे गरे असतात ते सुकवायचे कापून. काप्यागराचे कच्चे जे असतात ते तळून त्याचे वेफर्स बनवले जातात, ते पण खोबरेल तेलामध्ये बनवतात. जसं केळ्याचे वेफर्स बनवतात तसे काप्यागराचे वेफर्स बनवतात. ही मिरची खूप लांब आहे, याच्यामध्ये पण वेगवेगळ्या मिरच्या प्रकार आहेत. 3-4 प्रकारची बेडगी मिरची येते. हिला रंग छान आहे आणि चवीला पण ही छान आहे. तर त्यांची नावं नाही मला माहीत, पण त्याच्यामध्ये प्रकार आहेत. प्रांताप्रमाणे जिथे जिथे मिळतात तसे तसे त्याला प्रकार आहेत. ही करवंद पिकल्यावर काळी होतात, पण कच्ची असताना ती हिरव्या रंगाची, पोपटी रंगाची असतात. ह्याला डोंगरची मैना म्हणतात, काळ्याला. आणि कच्ची करवंद त्याचं लोणचं घालतात, त्याला हे पण करवंदाचं चटणी बनवतात, ती पण छान लागते करवंदाची. त्याचा व्हिडिओ मी रील फेसबुकवर आणि यूट्यूबवर टाकलेली आहे. मला सबस्क्राईब करा, फॉलो करा. हे आंबे आता मे एंड पासून आता जून सुरुवातीला हे आंबे आता चांगले मिळतात. तोपर्यंत अगोदर फक्त व्यवसाय करण्यासाठी ते कोवळा आंबा काढला जातो, त्याला चव नसते. पण आताच आंबे खायला मजा असते. ह्याच्यामध्ये पण पायरी आंबा झालाय खाऊन. पायरी आंबा
तो पण खूप छान लागतो. त्याची किंमत जवळजवळ 350, 400, 500 रुपये डझन अशीच असते. पण तो आंबा खूप चांगला असतो आणि पथ्याचा असतो. हा आंबा उष्ण असतो. हा आंबा पाण्यात ठेवायचा तासभर आणि मग खायचा, म्हणजे त्याला उष्णता कमी बाधते त्याची. पण ह्याने वजन वाढतं, हिमोग्लोबिन वाढतं. हे पौष्टिक आहे. हा सुद्धा आंबे सगळेच पौष्टिक असतात. ह्याचा आमरस काढून ठेवलेला खूप चांगला लागतो आमरस. आणि आंबावडी, परत साठं. आमची आई ती रस काढून त्याची ताटात साठं घालायची, त्याच्यामध्ये साखर मिक्स करून ते गरम करायचं थोडं आणि मग ताटामध्ये तूप लावायचं आणि त्याच्यावरती तो रस ओतायचा आणि उन्हामध्ये ते साठं वाळत घालायची. आई, आजी, आत्या हे सगळं करायचे. परत कच्च्या कैरीचं आंबोशी, म्हणजे त्या कच्च्या कैऱ्या कोवळ्या ज्या असतात त्या कापायच्या आणि उन्हात सुकत घालायच्या. आणि ती आंबोशी त्याचं आता आमचूर पावडर मिळते ती विकतात. आणि नाहीतर मग त्याचं फूट द्यायचं कोकमाला, ते उकळायचं असतं नंतर आणि त्याला कोकमावरती ते घट्ट त्याचं फूट द्यायचं असतं कोकमाला आंबटपणा येण्यासाठी. आणि माशामध्ये पण ते वापरतात. सर्वांचे मसाले झाले का? पाऊस आलाय, लोकांची शेती काही काही जणांची भाजावळ करायची राहिली आहे. काही काही जणांची शेती भाजावळ झाली आहे करून, कारण पाऊस लवकर आला मान्सून या वेळेला. काही जणांचे आंबे काढायचे राहिलेत. आता आंबे झाडावर जे पिकलेले आंबे, झाडपिका पडीचा आंबा जो असतो तो ह्यापेक्षा पण, या आंब्यापेक्षा पण तो खूप चवीला चांगला लागतो. आणि तो असा एकदम पिवळा नाही होत, थोडासा हिरवा राहतो. पण तो कापला की त्याची चव आणि याची चव ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. गावाकडे खूप मजा असते. स्वतःच्या हाताने काढायचं, स्वतःच्या हाताने कापून खायचं रानात, त्याला खूप मजा असते. आणि ह्यानेच पोट भरायचं. ह्यावेळेला ह्या महिन्यामध्ये एप्रिल मे मध्ये जेवण कमी जातं आणि हेच जास्त खाल्लं जातं. काजूची बोंड तर सकाळी खायची असतात, ती पित्ताला चांगली असतात काजूची बोंड. त्याचं सरबत पण बनवतात आणि त्याला मीठ मसाला लावून खाल्लं तर ते पण खूप चांगलं लागतं. ह्या चिंचा मिटक्या मारत खायच्या, खूप आंबट असतात. ह्याची पण कढी बनवायची चिंचेची. आणि हे चाट आपलं ह्याच्यामध्ये भेळमध्ये वगैरे ह्याचा रस काढून टाकला जातो. पाणीपुरीमध्ये चिंच वापरली जाते, जेवणात वापरली जाते. हे सगळं स्टोअर केलं जातं. पापड, लोणची, कच्च्या कैरीचं लोणचं, मुरांबा. हे थोडंसं तो आंबा पिकला, जरासा पिकला पाहिजे, मग त्याचा मुरांबा करता येतो. आवळ्याचं लोणचं, आवळा पण गोड बनवता येतो. कोकणची मजा, खूप कोकणला मजा असते. ही मुंबईत राहून मिळत नाही. ती मजा अनुभवायची असेल तर आपल्या गावालाच गेलं पाहिजे. ह्याचा चीक हाताला लागून हात काळे होतात, हाताचे वरची सालं जातात. त्यावेळेला तेल लावायचं असतं. फणसाला पण चीक असतो, तोही तेलानेच जातो. चला, बाय बाय, गुड नाईट सर्वांनी. रानमेवा खाल्ला नसेल तर तो अजूनही खा, अजूनही आहे. आता वटपौर्णिमेला बाजारात खूप विकायला येईल. गुड नाईट, बाय.